कोणी तुम्हाला फसवून खुश होत असेल तर हे एकदा नक्की ऐका. कोणी तुमच्याशी फसवणूक करून आनंदी असेल तर काय करावे? योगानंदजी म्हणतात, कधी-कधी जीवनात असा काळ येतो जेव्हा सर्वात खोल जखम एखाद्या शत्रूकडून नाही, तर ज्याच्यावर आपण सर्वाधिक विश्वास ठेवला होता त्याच व्यक्तीकडून मिळते. ती व्यक्ती फसवणूक करते, विश्वास तोडते आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिला आपल्या कृत्याबद्दल कोणताही पश्चात्तापही नसतो. उलट ती आपल्या फसवणुकीवर आनंदी दिसते. अशा वेळी मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याच्यासोबतही तसेच वागावे का? त्याला त्याच्या चुकीचे उत्तर द्यावे का? शांत राहणे म्हणजे कमजोरी आहे का? की सर्व काही वेळेवर सोडून देणे हाच योग्य मार्ग आहे? हाच तो क्षण असतो जिथे माणसाचे खरे व्यक्तिमत्व समोर येते. कारण फसवणूक करणारा आधी आपले स्वरूप दाखवतो, पण फसवणूक सहन करणारा पुढे जाऊन स्वतःचे भविष्य ठरवतो. जगाचा एक गहन नियम आहे की प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्मापूर्वी स्वतःच्या अंतर्मनाची घडण करत असते. जो इतरांना फसवतो तो सर्वप्रथम स्वतःच्या मनाची पवित्रता गमावतो. बाहेरून तो हसतमुख दिसत असला तरी आतून त्याचा विवेक हळूहळू कमकुवत होऊ लागतो. म्हणूनच संतांनी सांगितले आहे की फसवणुकीने मिळालेला विजय हा प्रत्यक्षात पराभवाची सुरुवात असतो. जो दुसऱ्याला खाली खेचून स्वतःवर जाण्याचा प्रयत्न करतो तो काही काळासाठी यशस्वी दिसू शकतो, पण त्याचे यश कायमस्वरूपी नसते. कारण सत्याला उशीर लागू शकतो, पण ते शांत राहूनही आपले कार्य करतच असते. जेव्हा कोणी तुमच्याशी फसवणूक करून आनंदी असतो तेव्हा सर्वात मोठी चूक म्हणजे तुम्ही त्याच्या वागण्याला स्वतःच्या मूल्याचा पुरावा मानता. तुम्हाला वाटू लागते की कदाचित माझ्यातच काहीतरी कमी होती, कदाचित मीच पुरेसा शहाणा नव्हतो, कदाचित मी कमकुवत आहे. पण सत्य यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. एखाद्याची फसवणूक तुमच्या चारित्र्याचा पुरावा नसते, ती फक्त त्याच्या संस्कारांचा आणि विचारसरणीचा परिचय असते. जसे स्वच्छ पाण्यात दगड फेकणारा माणूस पाणी घाण करत नाही तर स्वतःचा स्वभाव दाखवतो, त्याचप्रमाणे फसवणूक करणारा तुमचा सन्मान हिरावून घेत नाही तर स्वतःच्या अंतर्मनातील अंधार उघड करतो. अनेक लोक लगेच बदला घेण्याचा सल्ला देतात, पण बदला अनेकदा मनाला तितक्याच आगीत जाळतो जितकी आग फसवणूक करणाऱ्याच्या मनात असते. जर तुम्हीही त्याच मार्गावर चालू लागलात तर फरक फक्त इतकाच राहील की आधी त्याने फसवणूक केली होती आणि आता तुम्ही कराल. यामुळे परिस्थिती बदलू शकते, पण तुमच्या मनाला शांतता मिळणार नाही. खरी शक्ती त्या व्यक्तीत असते जी प्रतिक्रिया देण्यापूर्वी स्वतःला सावरते. ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला त्याला बाहेरच्या लढाया कमी कठीण वाटू लागतात. याचा अर्थ असा अजिबात नाही की अन्याय सहन करत राहावे. क्षमा आणि मूर्खपणा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जर कोणीतरी तुमचा विश्वास तोडला असेल तर त्याच्यापासून योग्य अंतर ठेवणे हीच शहाणपणाची गोष्ट आहे. ज्याने एकदा फसवणूक केली आहे त्याला विचार न करता पुन्हा तशीच संधी देणे म्हणजे स्वतःवर अन्याय करण्यासारखं आहे. अध्यात्माचा अर्थ प्रत्येक वेळी फसवले जाऊनही हसत राहणे नाही. अध्यात्माचा अर्थ म्हणजे करुणेसोबत विवेक ठेवणे, हृदय कोमल ठेवणे, पण निर्णय ठाम ठेवणे. लक्षात ठेवा, फसवणूक करणाऱ्याला अनेकदा हेच हवे असते की तुम्ही तुटून जावे, रागावावे आणि तुमचे मानसिक संतुलन गमवावे. कारण जेव्हा तुम्ही संतुलन गमावता तेव्हा त्याला वाटते की त्याचा हेतू पूर्ण झाला. पण जर तुम्ही शांत राहून स्वतःचे जीवन अधिक चांगले घडवू लागलात तर तीच तुमची सर्वात मोठी विजय ठरते. मौन हे अनेकदा शब्दांपेक्षा अधिक प्रभावी उत्तर असते. वेळ अनेकदा अशा प्रश्नांची उत्तरे देतो ज्यांची उत्तरे माणूस लगेच देऊ शकत नाही. हे लक्षात ठेवा. प्रत्येक अनुभव आपल्यासोबत एक शिकवण घेऊन येतो. जर एखाद्याच्या फसवणुकीमुळे तुम्ही अधिक जागरूक, अधिक विवेकी आणि आतून अधिक मजबूत झाला तर ती घटना फक्त दुःख राहत नाही तर तुमच्या विकासाचे कारण बनते. म्हणून मनात कटुता ठेवू नका, शिकवण जपा, अनुभव स्वीकारा आणि आपल्या जीवनाची दिशा पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट करा. कारण शेवटी तोच माणूस पुढे जातो जो वेदनेला ओझे न मानता जागृतीचे साधन बनवतो. एक प्रश्न अजूनही उरतो. जर फसवणूक करणारी व्यक्ती आपल्या जीवनात हसतमुख दिसत असेल, सुखी दिसत असेल आणि तिला तिच्या कर्मांचे कोणतेही परिणाम होताना दिसत नसतील तर काय विचार करावा?
याच ठिकाणी बहुतेक लोक गोंधळून जातात. त्यांना वाटू लागते की कदाचित या जगात न्यायच नाही, पण निसर्गाचा न्याय माणसाच्या घड्याळानुसार चालत नाही. प्रत्येक बीजाची स्वतःची वेळ असते. आंब्याच्या झाडही एका दिवसात फळ देत नाही. त्याचप्रमाणे कर्माचे फळही योग्य वेळी समोर येते. जो आज आनंदी दिसत आहे तो आतून कोणत्या संघर्षातून जात आहे हे फक्त त्यालाच माहीत असते. म्हणून एखाद्याचा बाह्य चेहरा पाहून त्याच्या संपूर्ण जीवनाचा निर्णय कधीही घेऊ नका. जीवनाचा एक गहन नियम असा आहे की फसवणुकीने मिळालेली कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी शांतता देत नाही. पैसा मिळू शकतो, संधी मिळू शकते, काही काळासाठी सन्मानही मिळू शकतो, पण मनाची निश्चितता मिळत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती वारंवार इतरांना फसवून पुढे जाते तेव्हा तिचे मनही हळूहळू प्रत्येकावर संशय घेऊ लागते. तिला वाटू लागते की जसे तिने इतरांसोबत केले तसेच कोणी तिच्यासोबतही करेल. हाच तिचा अदृश्य दंड बनतो. बाहेरून ती यशस्वी दिसत असली तरी आतून विश्वासाचा दिवा विझू लागतो. जर तुमच्याशी फसवणूक झाली असेल तर त्या घटनेला तुमची ओळख बनू देऊ नका. काही लोक वर्षानुवर्षे त्याच वेदनेला धरून बसतात. ते प्रत्येक नवीन व्यक्तीकडे जुन्या अनुभवाच्या नजरेतून पाहू लागतात. हळूहळू त्यांचा जगावरील विश्वासच उडून जातो. हीच सर्वात जास्त नुकसान करणारी अवस्था असते. एका व्यक्तीच्या चुकीमुळे संपूर्ण जगाला दोष देणे योग्य नाही. विवेक म्हणजे अनुभवातून शिकणे, पण मनाला दगड होऊ न देणे. स्वतःचे जीवन पुन्हा व्यवस्थित उभे करणे हेही एक प्रकारचे साधनच आहे. आपल्या ध्येयाकडे परत या. आपल्या कुटुंबावर, आपल्या कामावर, आपल्या आरोग्यावर आणि आपल्या आत्मविकासावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुमचे जीवन पुन्हा अर्थपूर्ण होऊ लागते तेव्हा ज्याने तुमच्याशी फसवणूक केली होती त्याची आठवण आपोआप कमकुवत होत जाते. ज्याने तुम्हाला दुखावले होते तो हळूहळू तुमच्या मनावरील प्रभाव गमावतो. हीच खरी मुक्ती आहे. अनेक संतांनी सांगितले आहे की सर्वात प्रभावी उत्तर शब्दांनी नाही तर आपल्या जीवनाने दिले जाते. जर कोणीतरी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतरही तुम्ही प्रामाणिकपणा, संयम आणि आत्मसन्मानाने पुढे जात राहिलात तर तुमचे यशच त्याला मिळणारे सर्वात गहन उत्तर बनते. या उत्तरात कोणताही गोंगाट नसतो, पण त्याचा प्रभाव अत्यंत खोल असतो. शेवटी जग त्याच व्यक्तीचा सन्मान करते जी कठीण परिस्थितीतही आपले चरित्र सोडत नाही. आजच एक संकल्प करा. जर कोणी तुमच्याशी फसवणूक केली तर सर्वप्रथम स्वतःच्या मनाला सांभाळा. त्यानंतर परिस्थिती समजून घ्या. गरज असेल तर योग्य अंतर ठेवा, पण आपल्या मनात द्वेषाला घर करू देऊ नका. द्वेष सर्वप्रथम त्याच व्यक्तीला जाळतो ज्याच्या मनात तो राहतो, तर शांतता हळूहळू त्या व्यक्तीला अधिक मजबूत बनवते जी त्याला स्वीकारते. हे नेहमी लक्षात ठेवा, तुमचे भविष्य दुसऱ्याच्या फसवणुकीने ठरत नाही, ते तुमच्या पुढच्या विचारांनी आणि पुढच्या निर्णयांनी ठरते. जो व्यक्ती आपल्या चारित्र्याचे रक्षण करतो शेवटी काळही त्याचीच साथ देतो. म्हणून आपल्या सत्यावर ठाम राहा, आपल्या आत्मसन्मानाचा कधीही त्याग करू नका आणि हा विश्वास कायम ठेवा की प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर नवी पहाट नक्कीच उगवते. जेव्हा अंतःकरणात सत्य, संयम आणि ईश्वरावरील विश्वास जिवंत असतो तेव्हा कोणतीही फसवणूक तुमच्या आत्म्याचा प्रकाश कधीही विझवू शकत नाही. हाच या संपूर्ण प्रसंगाचा सर्वात मोठा संदेश आहे आणि हाच तो मार्ग आहे जो शेवटी माणसाला शांती, सामर्थ्य आणि खऱ्या विजयापर्यंत घेऊन जातो. धन्यवाद.